व्यासपीठावर उपस्थित असलेले सांगली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय आर्किटेक्ट श्री रामभाऊ कुलकर्णी, उपाध्यक्ष माननीय श्री रवींद्रजी देवधर, कार्यवाह गोसावी सर, पटवर्धन स्कूलच्या शाला समितीचे अध्यक्ष माझे सहकारी विजयराव भिडे, इथले मुख्याध्यापक आणि सहाय्यक कार्यवाह पाटणकर सर, संचालक मंडळातले माझे इतर सर्व सहकारी आणि उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि इतर अगत्यानं उपस्थित राहिलेल्या सर्व मंडळींना सर्वप्रथम मी संस्थेच्या 108व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक मनःपूर्वक शुभेच्छा देतो. मागच्या वर्षी तासगावला ज्या वेळेला वर्धापन दिनाचा कार्यक्रम झाला त्यावेळेला संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुका तोंडावर होत्या आणि त्यावेळचे अध्यक्ष नितीन खाडीलकर यांनी सांगितलं होतं की त्या संचालक मंडळाच्या कारकिर्दीतला हा शेवटचा कार्यक्रम आहे. आम्ही परत येऊ असं काही त्यांनी सांगितलं नव्हतं, पण आम्ही परत आलो. चेहरा बदलला आहे पण आत्मा तोच आहे. आणि चेहरा बदलल्यामुळं मला आशा अशी होती की सलग 13 वर्ष हेच काम केल्यानंतर यावर्षी जरा मोकळीक मिळेल. पण अध्यक्षांच्या आज्ञेवरनं परत एकदा त्याच कामासाठी मी आपल्यासमोर उभा आहे. संस्थेचा वर्धापन दिन हा केवळ एक उत्सवी दिवस असू नये, त्यानिमित्तानं भविष्यकाळामध्ये जी वाटचाल होणार आहे किंवा भविष्यकाळामध्ये जे काही करायचं आहे त्याचा एक सूत्रपात या दिवशी व्हावा आणि त्या दिशेनं पुढची वाटचाल व्हावी असा प्रयत्न गेली 13 वर्ष आपण करतो आहोत. आपल्याला आठवत असेल तर 2017 साली ज्या वेळेला असंच संचालक मंडळाची निवडणूक होऊन त्यावेळचं नवीन संचालक मंडळ आलेलं होतं, त्यावेळेला 17 सालच्या 4 डिसेंबरच्या कार्यक्रमामध्ये सांगली शिक्षण संस्थेचा पॅटर्न याचा उल्लेख मी केलेला होता आणि त्याप्रमाणे आपल्या सर्वांच्या सहकार्यातनं हा संस्था पॅटर्न तयार झाला. 18 सालच्या जूनपर्यंत ह्याची प्राथमिक तयारी झालेली होती. 18 सालच्या जून महिन्यामध्ये सर्व शिक्षकांच्यासाठी त्याचा वर्कशॉप झालेला होता आणि त्याच्यानंतर तो अंमलात आला. पहिलं 1 वर्ष चाचपटण्यात गेलं, पण दुसऱ्या वर्षी त्याला सूर लागला, पण तोपर्यंत करोना आल्यामुळं सगळंच थांबलं. शिक्षण थांबलं, पॅटर्न थांबला आणि ऑनलाईन पॅटर्न सुरू झाला. जवळजवळ 1.5-2 वर्ष त्याच्यामध्ये गेल्यानंतर आता सर्व शाळा ह्या पूर्ववत सुरू झालेल्या आहेत. ऑनलाईन शिक्षणाचे काही फायदे काही तोटे आपण सगळे अनुभवतो आहोत आणि हे सगळं लक्षात घेऊन आणि बदलती पार्श्वभूमी आणि भविष्यकाळामध्ये होणारे संपूर्ण ज्याला क्रांतिकारी म्हणता येतील असे शिक्षण पद्धतीमधले आणि शिक्षण रचनेमधले बदल लक्षात घेऊन भविष्य काळासाठी तयारी करण्याकरता आपल्या हातात 6 महिने आहेत फक्त. कारण जून महिन्यापासून नवीन जर आराखडा लागू झाला तर शिक्षण पद्धती आणि शिक्षण व्यवस्था ही पूर्णपणाने बदलून जाईल. ऑनलाईनच्या काळामध्ये ज्या वेळेला तुम्ही सगळे मोबाईलवरनं शिकवत होतात त्यावेळेला म्हटलं तर एक गोष्ट चांगली झाली आहे, म्हटलं तर एक गोष्ट वाईट झाली आहे. इतकी वर्ष शिक्षक विद्यार्थ्यांना कसे शिकवतात याची थेट ओळख पालकांना नव्हती. ते शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं रहस्य होतं. ऑनलाईनमुळं त्याचा गौप्यस्फोट झालेला आहे. त्याच्यामुळं आपल्याला तुमच्या पालकांच्या समोर जाताना, विद्यार्थ्यांच्या समोर आपण काय कसे जातो हे आपल्याला माहीत आहे, पण पालकांच्या समोर जाताना आपल्याला खबरदारी घ्यावी लागेल. कारण आता पालकच मुलांना शाळेत घरात सांगू शकते, हां ते आहे कसे शिकवतात मला माहीत आहे, कारण त्यांनी मागचं संबंध वर्ष तुमचं शिकवणं बघितलेलं आहे. चांगलं असेल वाईट असेल. म्हटलं तर ही गोष्ट चांगली आहे, म्हटलं तर घातक आहे, दोन्ही आहे. पण जे झालं आहे त्याला आपण काही करू शकत नव्हतं. सगळं जगच त्याच्यातनं गेलेलं आहे.
आणि या 1.5-2 वर्षामध्ये विद्यार्थ्यांचं जे शैक्षणिक नुकसान झालं किंवा जी काय म्हणू आपण त्याला, त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीवरती किंवा त्यांच्या शैक्षणिक कालखंडावरती झालेली ही जखम आहे ह्या 1.5 वर्षाची, आणि ही जखम आयुष्यभर त्यांच्याबरोबर राहणार आहे. कारण ह्या 1.5 वर्षामध्ये त्यांच्या शिक्षणातला जो खंड पडला, ती मुलं पुढं जातील, 9वीतला 10वीत जाईल, 10वीतला 12वीत जाईल, डिग्री घेऊन बाहेर पडतील. पण जी मुलं 1लीत असताना शिकली असती, जी मुलं 2रीत असताना शिकली असती, 9वीत असताना शिकली असती, अगदी पदवीपर्यंत, ते त्यांचं शिक्षण राहिलेलं आहे, हे लक्षात घ्या. इथनं पुढं आपल्यावरती येणारा ताण हा दुप्पट आहे. कारण आता तुमच्या हाताखाली जी मुलं येत आहेत ह्यावर्षी आलेली आपण बघितली आहेत, पुढच्या वर्षी त्यातलीच येणार आहेत. आणि मध्ये 1-1.5 वर्ष असं शिक्षण झाल्यामुळं मध्ये जर सराव नसेल तर विसरून जाणं हा माणसाचा सगळ्यात काय व्यवच्छेदक लक्षण आहे. माणूस फार चटकन विसरून जातो. म्हणजे जर मध्ये 1-2 वर्ष वाचलं नाही तर माणूस वाचायचं विसरून जातो, लिहिलं नाही तर लिहायचं विसरून जातो. त्यामुळे विद्यार्थी दशेमध्ये मुलं हे विसरून गेली आहेत, ऐकायचं विसरून गेले आहेत. सलग 1 तास अर्धा तास बसून ऐकणं विसरले आहेत, ऐकून लिहिणं विसरले आहेत, लिहिलेलं समजावून घेणं विसरले आहेत. आणि हे जे विस्मरण आहे, हे विस्मरण आपल्याला इथनं पुढच्या काळात भरून काढायचं आहे, त्याला वेळ फारसा नाही आहे. दुसरी गोष्ट, पालकांच्या आणि समाजाच्या वाढत्या अपेक्षा ह्याचं एक मोठं प्रश्नचिन्ह किंवा मोठं ओझं आपल्यासमोर आहे. एक काळ असा होता, अगदी 5 वर्षापूर्वीपर्यंत, 10 वर्षापूर्वी म्हटलं तरी चालेल, की शाळेत तुम्ही चांगलं शिकवताय ना, याच्या पलीकडे समाजाची कुठलीही अपेक्षा नव्हती. चांगलं शिकवा. पण आता पूर्ण दुसऱ्या टोकाला गेले असं म्हणायला हरकत नाही. शाळेत तुम्ही कसं शिकवता हे विचारायला समाज येणारच नाही. कारण समाजाने त्याची शिक्षणाची वेगळी व्यवस्था बसवलेली आहे. आणि मराठी आणि इतिहास भूगोल जर का एखादा विषय सोडला तर बाकी सगळ्या विषयाचे क्लासेस आहेत, काय जे त्यांना पाहिजे ते शिक्षण तिथं मिळत आहे. आता शिक्षणाकडनं आणि शाळांच्याकडनं अपेक्षा आहे तुमची शाळा स्वच्छ पाहिजे, तुमचं स्वच्छतागृह अप टू डेट असलं पाहिजे, तुमच्या शाळेमध्ये घाणवास येता कामा नये, तुमच्या वर्गात पंखे असले पाहिजेत, आणि असंच हवामान सुरू राहील तर काही दिवसांनी वर्ग AC पाहिजेत, अशी सुद्धा मागणी येऊ शकेल. कारण आता तुम्ही काय शिकवता ह्याच्याकडे पालकांचं लक्षच नाही आहे. दुर्दैवाने घडलं हे आपल्याला मान्य करायला पाहिजे. आपण पॅटर्न केला होता तो त्याच्यात, पण आपण त्यातनं मोकळे नाही ना होऊ शकत. पालकांची जरी अपेक्षा नसली, पालकांनी जरी क्लासमध्ये घातलं की आपली जबाबदारी संपली असं वाटत असलं तरी शाळा म्हणून आणि शिक्षण संस्था म्हणून आपण त्या जबाबदारीतनं मोकळे नाही होऊ शकत. आपल्याकडं 3ऱ्या वर्षी जे मूल येतं त्याला सगळं शिकवणं ही आपली जबाबदारी आहे. त्याच्यासाठी पॅटर्न केला होता, तो पुढं राबवलाच पाहिजे. पण त्याच्या जोडीला आता शाळांचं स्वरूप बदलणं गरजेचं आहे. ज्याला मेक ओव्हर म्हणतात तसं मेक ओव्हर शाळांचं करणं गरजेचं आहे. इतके दिवस शाळेची इमारत कशी आहे, वर्ग कसे आहेत आणि त्याच्यात वारा येते का नाही कोणी विचारायला येत नव्हतं. पण आता ते पालक येतील हे लक्षात घेऊन त्यासाठी आपली तयारी असली पाहिजे. त्या दृष्टीनं नवीन संचालक मंडळ आल्यानंतर 4 अभ्यासगट तयार केलेले आहेत. त्यांच्या पहिल्या बैठका झालेल्या आहेत. इतर मुख्याध्यापकांच्या बरोबर त्यांच्या बैठका झालेल्या आहेत. आता शाळावार शिक्षकांच्या बरोबर, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बरोबर त्या बैठका होतील आणि त्यातनं एक समान सूत्र काहीतरी निघेल की शाळा अधिकाधिक आकर्षक कशी दिसली पाहिजे, मुलाला शाळेत यावं असं कसं वाटलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात विचार दुसऱ्या बाजूनं करायला पाहिजे. एकेकाळी शाळेत जरी 11ला बोलवलेलं असलं तरी बरेचसारखे विद्यार्थी 9:30 पासून असायचे आणि शाळा जरी 5ला सुटली तरी पार अंधार पडेपर्यंत त्या मैदानावर खेळत असायचे. आज जर स्कॉलरशिपच्या तासाला 11च्या आधी अर्धा तास आहे म्हणून सांगितलं तर पालक उत्तर देतात जमणार नाही, त्याचा क्लास आहे. शाळा सुटल्यानंतर अर्धा तास थांब म्हणून सांगितलं तर पालक तेच उत्तर देतात, त्याचा क्लास आहे, त्याला जमणार नाही. याचा अर्थ आपल्याला जर ह्याच्यावर उत्तर शोधायचं असेल तर शाळेमध्ये इतकं आकर्षक काहीतरी असलं पाहिजे की त्या मुलांनी पालकांना सांगितलं नाही मला शाळेत जायचं. आता हे काय, ह्याचं उत्तर आपण सगळ्यांनी मिळून हुडकायचं आहे. आता हे काय म्हणजे ह्याचं उत्तर इमारतीमध्ये असेल, ह्याचं उत्तर कार्यक्रमामध्ये असेल, रोजच्या आकर्षक उपक्रमांच्या मधनं असेल. हे सगळं करत असताना हे फक्त काय म्हणू आपण त्याला कामासाठी काम म्हणून नव्हे तर विद्यार्थ्यांसाठी म्हणून काम हे लक्षात घेऊन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. मोबाईल मुलांच्या हातात आल्यानंतर म्हटलं तर एक फार चांगली गोष्ट झाली आहे, म्हटलं तर एक फार वाईट गोष्ट झाली आहे. मोबाईल वापरू नका, मोबाईल वापरायला देऊ नका असं आपण म्हणू शकत नाही.
तुम्ही म्हटलं म्हणजे पूर्वी एकेकाळी आमच्या काळात सांगत असत की गाईड वापरू नका, गाईड वापरायला देऊ नका, पण सर्रास गाड्या सगळेच वापरत होते. तसं आता गाईडवरनं मोबाईलवर आलं. मुलं मोबाईल वापरणार हे लक्षात घेऊन तो मोबाईल अधिक चांगल्या पद्धतीनं कसा वापरता येईल ह्याच्याकडं आपल्याला शाळा म्हणून लक्ष द्यावं लागेल. त्यांना काम देताना, घरचा अभ्यास देताना, प्रोजेक्ट्स देताना, त्यांचे उपक्रम करून घेताना ह्या मोबाईलचा उपयोग कसा होईल याच्याकडे बघितलं पाहिजे, जेणेकरून मोबाईलच वापरायचा आहे पण तो अधिक चांगल्या पद्धतीनं वापरायचा आहे. म्हणजे माझा स्वतःचा मी अनुभव सांगतो की मी एकेकाळी मुलांना सांगत होतो की इंग्रजी कळला नाही शब्द उद्याला येताना डिक्शनरी बघून येऊन सांगा. आज मी सांगतो काढा मोबाईल, टाका गुगल सर्चला, 10 सेकंदात मुलांना गुगल सर्चला सापडतं, शब्दाचा अर्थ कळतो, वाक्याचा अर्थ कळतो. म्हटलं तर चांगला बदल आहे. मुलांना तुम्ही सांगू शकता की उद्याला सर्च करून घेऊन या. ह्या ज्या वेळेला मेक ओव्हर असा मी शब्द वापरतोय त्यावेळेला या सगळ्या गोष्टींचा विचार ह्या उपक्रमामध्ये ह्या प्रोग्राममध्ये असला पाहिजे हा आग्रह आहे. आत्ता सिटी हायस्कूलच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. सर्व शाळांच्यामध्ये कॉम्प्युटर, प्रिंटर, कॉम्प्युटर लॅब येऊन 10 वर्ष झाली. पण आपल्यापैकी हस्तलिखित जवळजवळ सगळ्या शाळांतनं दरवर्षी तयार होतात. पण किती शाळांनी कॉम्प्युटरवरती प्रिंटेड इश्यू तयार केला? फार अवघड नाही आहे. मुलं कॉम्प्युटर वापरतात, मुलं कॉम्प्युटरवरती टायपिंग करतात, मग त्याचा प्रिंटआउट काढून त्याचं एक बाउंड बुक करून त्याचं प्रकाशन शाळेतनं झालं नाही. साहित्य आपल्या जवळ आहे, फक्त ते वापरायचं कसं त्याची दृष्टी आपल्याला येणं गरजेचं आहे. मोबाईल मुलांच्या हातात आहे, ते मुलं टिकटॉक वापरतात, रील करतात, मुलं टी व्हीवरती जाहिराती बघतात. मग मुलांना एक प्रॉडक्ट किंवा शाळा आहे तुमची ह्याची 30 सेकंदाची जाहिरात कर त्याच्यावरती, असा प्रोजेक्ट देता यायला पाहिजे. अशा पद्धतीनं जर शाळेचा मेक ओव्हर झाला तर मुलांना क्लासपेक्षा शाळा चांगली वाटायला लागेल. इतक्या वर्षांच्या 20, 22, 25 वर्षात त्याच रस्त्यावरनं जर आपण चालायला लागलो तर मुलं तुमच्याकडे येणार नाहीत. शिक्षण क्षेत्रामध्ये फार मोठे बदल होत आहेत. जर 1-2 दिवस मागच्या आठवड्यातली असेल, एक चंद्रकांत दादा पाटलांची एक मुलाखत जर आपण वाचली असेल तर ही धोक्याची घंटा आहे. शाळातलं मूल्यमापन हे जर विषयवार व्हायला लागलं तर ते शिक्षकांच्यासाठी किती घातक आहे त्याचा आत्ता विचार करा. ह्याची पुढची पायरी अशी असेल की काही देशामधनं हे सुरू आहे, विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना कुपन्स दिली जातील आणि जिथं तुम्हाला शिकायचं आहे तिथं शिका, तिथं ते कुपन द्या. आणि हेच जर पुढं चालू राहिलं तर शाळेचाही आग्रह संपेल. आता महाविद्यालय स्तरावरती थोडक्यात ते आलेलं आहे, शाळा स्तरावरती यायला वेळ लागणार नाही. कुठं शिकायचं आहे तिथं शिका, शासनाची परीक्षा द्या. तुम्ही 10वी झालात, 12वी झालात, आता 10वी तर काढलेलीच आहे, अजून 12वी शिल्लक आहे. ह्याची तयारी आपल्याला आत्तापासून करावी लागेल. 10वीची परीक्षा संपल्यानंतर 12वी हा मोठा उंबरठ आहे. 12वी नंतर पुढच्या सगळ्या ज्या काय म्हणू आपण व्यावसायिक शिक्षणाच्या गोष्टी आहेत त्या प्रत्येकाला त्याची एंट्रन्स द्यावी लागणार आहे. त्याची तयारी आपल्याला शाळातनं करून घ्यावी लागेल. काही करोनापूर्वी आपण त्याची पूर्वतयारी सुरू केली होती, करोनामध्ये ते बंद पडलं. पण ह्यावर्षी संस्थेनं निर्णय घेऊन त्याच्यासाठी स्वतंत्र युनिट अकॅडमी करायचा निर्णय केला आहे आणि त्याचं काम सुरू झालेलं आहे. मुलं कुठल्या शाळेत जातात ह्याला आता महत्त्व राहिलेलं नाही. मुलं कुठल्या क्लासला जातात ह्याला महत्त्व राहिलेलं नाही. शासनानं आयोजित केलेली परीक्षा द्या आणि ती परीक्षा देऊन तुम्ही उत्तीर्ण झालात की त्याच्यासाठी योग्य पात्र आहात. मग हे जर धोरण असेल तर आपल्या शाळांच्यामध्ये आपल्या ज्या काही गुणवत्ता आहेत त्या गुणवत्तांचा अधिकाधिक उत्कर्ष करून परिपोष करून मुलं आपल्याच शाळांच्यामधनं येतील, कारण जेणेकरून आपण त्या मुलांच्यावरती चांगले संस्कार करू शकू. याची तयारी आपल्याला करून घेतली पाहिजे. शाळेबद्दल समाजाला विश्वास वाटला पाहिजे. तो वाटत नाही असं माझं म्हणणं नाही, पण तो विश्वास उडून जाण्यासाठीच्या गोष्टी सर्व होत आहेत. आत्ता आपण सावध झालो तर आपण ह्या सगळ्या वादळातनं पुढं जाऊ शकू. नाहीतर इतर जशी सगळी झाडं पानगळ होऊन गेले तसं आपलंही व्हायला वेळ लागणार नाही. काही गोष्टींची खबरदारी ही शिक्षक म्हणून आपल्याला इथनं पुढं घ्यावीच लागेल, कारण आता माहितीचा इतका स्फोट झालेला आहे की जे आहे ते तुम्ही सांगताय ते बरोबर आहे का चूक आहे हे निश्चित करायला 1 सेकंदाचा सुद्धा वेळ लागत नाही.
तुमच्या शाळेच्या फलकावर जे लिहिलेलं असेल ते अचूकच असलं पाहिजे याची खात्री तुम्ही करून घेतली पाहिजे. तुम्हाला कोणी सांगायला येणार नाही, पण बाहेर त्याची चर्चा होत असते आणि समाजामध्ये चुकीचं रुजवायचं नाही ही आपली जबाबदारी आहे. दीपावली या शब्दातला दी लिहिताना तो दी ऱ्हस्व न दीर्घ न लिहिता ऱ्हस्व लिहिलात तर ती चूक आहे हे तुम्हाला कोणी सांगायला येणार नाही. पण काही वर्षानंतर दीपावली हा शब्द ऱ्हस्वच आहे असं समाजामध्ये जर रूढ झालं तर त्याचे दोषी आपण आहोत हे लक्षात घ्या. विसर्गाचा उच्चार करताना विसर्गाचा उच्चार बरोबर नाही झाला तर त्याचे दोषी संस्कृत शिक्षक आणि त्या शाळा असतील हे लक्षात ठेवा. जे असेल ते अचूक होणं गरजेचं आहे, जे असेल ते नेमकं होणं गरजेचं आहे आणि ही जबाबदारी प्रत्येक शिक्षकाची आहे. दुर्दैवानं गेल्या काही वर्षामध्ये हा कुणाचा दोष आहे नव्हे, हा परिस्थितीतनं येणारा भाग आहे. जसं दूरदर्शन आलं 85 साली, दूरदर्शनचं घरोघरी खो खो आलं, त्याच्यानंतर हळूहळू वाचायची सवय कमी झाली, वेगवेगळी चॅनल्स आली, त्याच्यानंतर अधिक शेवटी माणसाचा हा स्वभाव असतो ॲक्टिव्हच्या ऐवजी पॅसिव्ह. टी व्हीसमोर बसून बघायला काही करावं लागत नाही, वाचायचं म्हणतं तर कष्ट करावे लागतात. आता त्याच्यानंतर मोबाईल आणि कानामधला इयरफोन आल्यानंतर आपली आपली विचार करायची सुद्धा शक्ती संपली आहे लक्षात घ्या. मी जवळजवळ रोज रस्त्यावरनं सकाळी बघतो, फिरायला माणसं जातात, पळायला जातात, पण तो मोबाईल आणि कानात बुडूक घातलेला असतं. तुमचं पळणं आणि तुमचं चालणं हे फक्त शरीरासाठी नाही हे लक्षात ठेवा. त्या काळात तुम्ही एकटे असता, म्हणजे फक्त तुकाराम महाराजांचा अभंग ऐकायचा आणि आपण काही करायचं असं नाही. तुमच्याशी संवाद दिवसभरात केव्हा होतो सांगा? आपुलाची वादा आपणाशी आहे, फक्त तुकाराम महाराजांचं त्यांच्यापुरतं नाही आहे. ज्या वेळेला मी एखादं गणित शिकवत असतो त्यावेळेला ते गणित माझं मी मनात किती वेळेला सोडवतो, म्हणजे आपला संवाद स्वतःशी असतो का? ज्या वेळेला आपण फिरायला जातो किंवा पळायला जातो त्यावेळेला आपण एकटे असतो. त्या काळात हे डोक्यात चालू असलं पाहिजे, असतं. पण तुम्ही त्या काळात जर गाणी ऐकायला लागलात किंवा दुसरं काहीतरी ऐकायला लागलात तर जो स्वतःशी संवाद आहे तो संपेल. तो संपलेला आहे, तो जिवंत राहायला पाहिजे. सगळ्या संत महंतांनी विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्याबद्दल सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वरांनी सांगितलं, तुकारामांनी सांगितलं, रामदासांनी सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं, फक्त ते त्या पोथीत ठेवण्यापुरतं नाही. म्हणजे ज्ञानेश्वरीतली ओवी जी आहे, हे बहु असो पंडितू धरोनी बाळकाचा हातू ओवी लिही व्यक्तू आपणाचे. पंडित म्हणजे पंत म्हणजे शिक्षक. तो किती मोठा पंडित असला तरी लहान मुलाला पांडित्य शिकवून चालत नाही, लहान मुलाला प्रवचन देऊन चालत नाही. त्याला त्याचा हात हातात घेऊन पाटीवरती लिहून दाखवावं लागतं. कदाचित हे आधुनिक शिक्षणशास्त्रात बसणार नाही, पण ही शिक्षणाची रूढ पद्धत आहे. तुकाराम महाराज तेच सांगतात, तेच उदाहरण. बाळकाचे साठी पंते हाती धरली पाटी. शिक्षक काय करतो? त्याला शिक्षकाला लिहायला येत नसतं म्हणून तो पाटी घेत नाही, मुलाला शिकवाय करता म्हणून तो पाटी घेतो. ही पाटी जर शिक्षकाने हातातच धरली नाही तर आपण मुलाला काय शिकवणार? सुदैवानं मी BEd झालो नाही, DEd झालो नाही, थेट शिकवायला लागलो. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातल्या नव्या संकल्पना मला माहीत नाहीत. मुलांनी प्रश्न विचारले पाहिजेत, मुलांनी त्यांनी सोडवलं पाहिजे, मला माहीत नाही. मला एक गोष्ट माहिती आहे, बाण कसा चालवायचा, त्याचा ताण किती असला पाहिजे, त्याची प्रत्यंच्या कशी वाकली पाहिजे सांगून समजत नाही. एक बाण मारून दाखवला की कळतं, एवढं मला माहीत आहे. 2 गणितं मी फळ्यावर सोडवून दाखवली की तिसरं गणित 50% मुलं सोडवतात हे मला माहिती आहे. पण पहिल्याच गणिताला मी जर मुलांना व्याख्यान द्यायला लागलो तर मुलांना 100 गणितं सोडवली तरी रद्दी पलीकडे काही तयार होणार नाही. ही शिक्षक म्हणून आपली जबाबदारी आहे. त्या मुलाचं बोट हातात धरून जर तुम्ही त्याला नाही शिकवलं तर मुलगा शिकणार नाही. शिक्षणशास्त्र काही सांगू दे, ही सगळी शास्त्र दर 25 वर्षांनी बदलत असतं ते मला माहीत आहे. वर्गात जे चालतं ते शिक्षण खरं असतं. तुमच्या समोरच्या मुलाला आलं का, कुठलाही मार्ग असू दे, जर समोरच्या मुलाला 12 महिन्यातले 12 कसे तयार होतात हे माहीत नसेल तर 12 किती प्रकारांनी येऊ शकतात हा तुमच्या मनात सकाळी तुम्ही स्वयंपाक करताना असेल, तुम्ही दाढी करताना असेल, तुम्ही सकाळी फिरायला गेल्यानंतर असेल, केव्हा तरी हा संवाद तुमच्या मनात होतो का?
15+3 म्हणजेही 12च असतात, 8+4 म्हणजेही 12च असतात, 4×3 म्हणजेही 12च असतात. 12 शिकवायचे किती मार्ग आपल्याला उपलब्ध होऊ शकतात याचा विचार शिक्षक म्हणून आपण करायला पाहिजे. तो विचार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण शिक्षक होत नाही. शिक्षक हा कायमचा विद्यार्थी असतो असं म्हणतात, कारण हे त्याला सतत शिकावं लागतं. विद्यार्थी असताना ऑप्शन टाकता येतो, शिक्षक असताना ऑप्शन टाकता येत नाही. 5 प्रश्न विद्यापीठात ठरलेले असतात, हे 2 प्रश्न मी ऑप्शनला टाकलेत, 3 प्रश्न झालेत, पण मी जेव्हा शिकवायला लागतो तेव्हा मला 5च्या 5 प्रश्न यावे लागतात. नवीन ज्या वेळेला आपण मेक ओव्हर म्हणतोय त्यावेळेला ह्या सगळ्याचा विचार झाला पाहिजे. समर्थांची 2 वचनं फक्त सांगतो आणि थांबतो. आता बरंच झालं. शिक्षकाचं सूत्र काय, शिक्षक कसा असला पाहिजे याचं 2 ओव्यामध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे. अर्थात त्याचा अर्थ परत आपण लावावं तसा आहे. हे सगळं अध्यात्म आहे म्हटलं की आपल्यापासून लांब गेलं, विषय संपला. दिसा माझी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. हे सांगितलं कोणाकरता? शिक्षकांच्या करता सांगितलंय ना. काय वाचा ह्याच्यावर बंधन नाही, तुम्ही काहीही वाचा, पण अखंडित वाचित जावे हे महत्त्वाचं आहे. आणि निदान रोज काहीतरी, म्हणजे मला उद्याला गणित शिकवायचं असेल तर तशी 10 गणितं माझी मला सोडवता येतात का हे मी बघितलं पाहिजे. आणि हे नुसतं परोपदेशी पांडित्य माझं नाही. मी ज्यावेळेला 12वीची परीक्षा 4 परीक्षा, त्यावेळेला मुलांची मानसिकता बदलते. मी 12वीच्या 4 परीक्षा घ्यायचो, प्रत्येक शनिवारी एक, आणि त्याची डिफिकल्टी लेवल वाढत गेली पाहिजे. पेपर मीच काढायचो, पण माझा क्रायटेरिया असा होता की ज्या पेपरला मुलांना 3 तास मिळतात तो पेपर माझा मला 1.5 तासात सोडवता यायला पाहिजे. ज्यावेळेला आपण मुलांना एखादी गोष्ट सांगत असतो ती आपल्याला किती वेळात येते त्याच्यासाठी लिहावंच लागेल. ऐकणारी, ऐकून समजून घेणारी आणि ऐकून लिहिता येईल अशी नवीन पिढी तयार करणं हे आपल्यासमोरचं इथलं पुढच्या काळातलं आव्हान आहे. जे जे आपणासी ठावे ते ते अवघ्यासी सांगावे, हे शिक्षणाचं दुसरं सूत्र आहे. माझा विषय गणित आहे म्हणजे मी फक्त गणितापुरतं थांबीन असं नाही. आम्ही सगळे इथं जे बसलेले आहेत ते सगळे बाळासाहेब लिम यांच्या क्लासला गेलेले आहेत. 3 वर्ष ते गणित शिकवायचे, पण ते फक्त गणित ते कधीही शिकवायचे नाहीत. त्या गणिताबरोबर इतक्या गोष्टी त्यांच्या बोलण्यातनं ते सांगत असत की अनेक गोष्टींची त्या 3 वर्षामध्ये ओळख होत असे. आमच्या बॅचला त्यांची मुलगी होती, पंतप्रधान मोरारजी देसाईंची सांगलीत दुपारी सभा होती 12 वाजता. त्यांनी मुलीला सांगितलं शाळेत जायचं नाही, सभेला जाऊ, उद्याला मी चिठ्ठी लिहून देतो. पंतप्रधानांची सभा होती, त्याच्याकरता माझी मुलगी सभेला गेली म्हणून शाळेला आली नाही. हा त्या वयात होणारा संस्कार आहे. शाळा एके शाळा आणि तास एके तास आणि पुस्तक एके पुस्तक म्हणून शिक्षण होत नाही. ह्याच्यासाठी कसा विचार करता येईल याची पूर्वतयारी म्हणजे पुढच्या वर्षीचं नवीन स्वरूप जे आहे मेक ओव्हर जो आहे तो मेक ओव्हर आहे. फक्त तो इमारतीचा नाही, तो तंत्राचा आहे, तो मंत्राचा आहे आणि तो पद्धतीचा आहे. जेणेकरून भविष्यकाळामध्ये कुठलं का आव्हान येणार, कुठली का नवीन संरचना तंत्रज्ञान येणार, आपण तयार असलं पाहिजे. सलग 14व्या वर्षी आपल्याशी बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी अध्यक्षांना धन्यवाद देतो. दोन्ही प्रमुख पाहुणे लवकर गेल्यामुळं मला बोलायला वेळ जास्त मिळाला, याच्याबद्दल दोन्ही प्रमुख पाहुण्यांना धन्यवाद देतो. आणि ऐकून घेतलं, तुम्हाला काय दुसरा पर्यायच नाही, ऐकून घ्यायलाच पाहिजे. ऐकून घेतलं त्याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि थांबतो. भारत माता की जय.